रिटेल ट्रेडर्स मार्केटमध्ये फार बुलिश झालेले पाहायला भेटत आहेत, परंतु इन्स्टिट्यूशन्स मार्केटवरती स्ट्रॉंग बेरिश आहेत. हे कसं, तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या आठवड्यामध्ये निफ्टी वीकली कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज होताना आपण पाहिली. छोटासा आठवडा होता, 3 दिवसाचा आठवडा होता आणि डेलीवरती एक महत्त्वाचा पॅटर्न, प्राइस पॅटर्न बनलेला आहे. तोही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहावा. मी सुहास पडमलकर तुम्हा सर्वांचं आपले या लाईव्ह सेलर सुहास चॅनलमध्ये स्वागत करतो. आजच्या या ॲनालिसिससाठी आपण आपली आवडती मेथड म्हणजेच टॉप डाऊन अप्रोचचा वापर करणार आहोत आणि याच्या साहाय्याने आपण ब्रेकडाऊन करणार आहोत ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स, इंडियन मार्केट परफॉर्मन्स आणि इंडियन डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स. पुढे जाण्या अगोदर डिस्क्लेमर, आजच्या या व्हिडिओमध्ये जेही आपण शिकणार आहोत ते फक्त एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन पर्पजसाठी आहे. कुठेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बाय किंवा सेल रिकमेंडेशन आपण देत नाही. ॲज अ ट्रेडर तुम्हा सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की स्वतःचा रिसर्च ॲनालिसिस स्वतः केली पाहिजे किंवा फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट करूनच आपण ट्रेड केले पाहिजेत. आजच्या या व्हिडिओच्या ॲनालिसिस नंतर तुम्हाला आउट परफॉर्मिंग सेक्टर मिळणार आहेत, अंडर परफॉर्मिंग सेक्टर मिळणार आहेत आणि याचा सर्वांचा उलगडा या व्हिडिओच्या शेवटी मी करणार आहे. तर तुमचा व्ह्यू पुढच्या आठवड्यासाठी काय आहे तो कमेंटमध्ये मेन्शन करा. पुढचा आठवडा येणाऱ्या 1-2 महिन्यासाठी फार महत्त्वाचा मार्केटला डायरेक्शन देणारा ठरणार आहे. तर यासाठी आजची ही ॲनालिसिस तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाची होणार आहे. लगेचच आपण आपल्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. लेट स्टार्ट. आजच्या या वीकली मार्केट अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत वर्ल्ड मार्केट परफॉर्मन्स, कमोडिटीज, क्रिप्टोकरन्सीज परफॉर्मन्स, इंडियन मार्केट परफॉर्मन्स आणि इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स. यासाठी आपण वापरणार आहोत आपली आवडती मेथड म्हणजेच टॉप डाऊन अप्रोच. या मेथडमध्ये 4 स्टेप इन्व्हॉल्व असतात. पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे सॅटेलाइट व्ह्यू, जिथे आपण ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स पाहतो. दुसरी स्टेप या मेथडमध्ये आहे ती म्हणजे हेलिकॉप्टर व्ह्यू, जिथे आपण इंडियन मार्केटचे मेजर इंडायसेस म्हणजेच निफ्टी आणि सेन्सेक्सचा परफॉर्मन्स आपण पाहतो. तिसरी स्टेप या मेथडमध्ये जी आहे ती म्हणजे एरियल व्ह्यू, जिथे आपण इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स माहीत करून घेतो. आणि चौथी स्टेप जी महत्त्वाची असते आणि त्याच्यासाठीच आपण ह्या सर्व वरील 3 स्टेप करत असतो, मायक्रोस्कोपिक व्ह्यू, जिथे आपण बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर फाइंड आउट केल्यानंतर त्याच सेक्टरमधून बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक्स आपण फाइंड आउट करतो. तर चला पाहूया या मेथडमधली पहिली स्टेप, सॅटेलाइट व्ह्यू, ग्लोबल मार्केट परफॉर्मन्स. डाव जोन्स मंथली, विकली, डेली तिन्ही RSI 40-60च्या मध्ये आहेत. क्लिअरली आपल्याला साईडवेज मार्केट दर्शवत आहे. S&P 500 मंथली RSI 60च्या वरती, डेली विकली RSI 40-60च्या मध्ये. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म ट्रेंड साईडवेज, लॉंग टर्म ट्रेंड बुलिश. नासडॅक मंथली RSI अबोव 60, डेली विकली बिटवीन 40-60. FTSE UK मंथली विकली RSI अबोव 60, डेली बिटवीन 40-60. लॉंग टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंड बुलिश, शॉर्ट टर्म ट्रेंड हा साईडवेज आहे. डॅक्स जर्मनी मंथली, विकली, डेली तिन्ही RSI 40-60च्या मध्ये. क्लिअरली आपल्याला साईडवेज मार्केट हे दर्शवत आहे. युरो स्टॉक्स मंथली, विकली, डेली तिन्ही RSI 40-60च्या मध्ये, अगेन साईडवेज मार्केट. निके जपान मंथली RSI 60च्या वरती, विकली, डेली RSI 40-60च्या मध्ये. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म ट्रेंड साईडवेज, लॉंग टर्म ट्रेंड बुलिश झोनमध्ये आहे. कॅक फ्रान्स तिन्ही RSI 40-60च्या मध्ये, अगेन साईडवेज मार्केट. शांघाय चायना मंथली RSI अबोव 60, विकली RSI बिटवीन 40-60 आणि डेली RSI 40 पेक्षा कमी. तिन्ही ट्रेंड वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये आहेत. ॲज अ ट्रेडर अशा वेळेस आपण हा सेक्टर किंवा
तो इंडेक्स आपण अवॉइड केला पाहिजे. कॉस्पी कोरिया मंथली विकली RSI अबोव 60, डेली बिटवीन 40-60, लॉंग टर्म मीडियम टर्म ट्रेंड बुलिश, डेली ट्रेंड हा साइडवेज. हँगसेंग हाँगकाँग मंथली विकली डेली तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये आहेत. क्लिअरली साइडवेज मार्केट आपल्याला मोमेंटम इंडिकेटर दर्शवतोय. तैवान मंथली विकली RSI 60च्या वरती, डेली RSI 40-60च्या मध्ये, लॉंग टर्म मीडियम टर्म ट्रेंड बुलिश, शॉर्ट टर्म ट्रेंड साइडवेज. इथे आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये थोड्याफार प्रमाणात लॉंग टर्म ट्रेंडमध्ये रिकव्हरी पाहायला भेटते. आता आपण पाहूयात कमोडिटीजचा परफॉर्मन्स. गोल्ड फ्युचर्स मंथली RSI अबोव 60, डेली लेस दॅन 40, वीकली बिटवीन 40-60. अगेन तिन्ही ट्रेंड हे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये आपल्याला दिसत आहेत. सिल्वर फ्युचर्स मंथली RSI अबोव 60, डेली विकली बिटवीन 40-60, लॉंग टर्म ट्रेंड बुलिश, शॉर्ट टर्म मीडियम टर्म ट्रेंड साइडवेज. कॉपर फ्युचर्स मंथली RSI अबोव 60, डेली विकली RSI बिटवीन 40-60, शॉर्ट टर्म मीडियम टर्म ट्रेंड साइडवेज, लॉंग टर्म ट्रेंड बुलिश. क्रूड तिन्ही RSI मंथली विकली डेली 60 पेक्षा जास्त. क्रूड मोमेंटममध्ये ट्रेड होत असताना आपण पाहतोय. क्रूडची प्राइस जास्त असल्यामुळे थोडंसं मार्केट अपसाईड जाण्यासाठी दिक्कत होऊ शकते, कारण की क्रूड आणि US डॉलर विथ रिस्पेक्ट टू INR व्हॅल्यू हेच दोन कन्सर्न पुढे जाता इंडियन इकॉनॉमीज किंवा वर्ल्ड इकॉनॉमीसाठी प्रॉब्लेम फेस करायला लावणारे आहेत. कारण की ज्यावेळेस क्रूडची प्राइस वाढते त्यावेळेस सगळ्याच मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीची इनपुट कॉस्ट वाढत असते. त्यामुळं हायर क्रूड प्राइसेस आर नॉट गुड फॉर द इकॉनॉमीज. US डॉलर इंडेक्स तिन्ही RSI 40-60च्या मध्ये, क्लिअरली साइडवेज मार्केट. आता आपण पाहूयात क्रिप्टोकरन्सीजचा परफॉर्मन्स. बिटकॉइन मंथली RSI, डेली RSI 40-60च्या मध्ये, वीकली RSI 40 पेक्षा कमी. इथेरियम मंथली विकली RSI 40 पेक्षा कमी, डेली RSI 40-60च्या मध्ये, लॉंग टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंड इथेरियमचा हा फार बेरिश झोनमध्ये आहे. शॉर्ट टर्म ट्रेंड हा साइडवेज झालेला आपल्याला दिसतोय. आता आपण पाहणार आहोत टॉप डाऊन अप्रोच मधली दुसरी स्टेप, म्हणजेच हेलिकॉप्टर व्ह्यू. इंडियन मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स आपण इथे पाहणार आहोत. निफ्टी 50 मंथली RSI 40-60च्या मध्ये आणि डेली आणि वीकली RSI 40 पेक्षा कमी. लॉंग टर्म ट्रेंड हा साइडवेज आहे. मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्म ट्रेंड हा बेरिश झोनमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. निफ्टीवरती आपल्याला एक चांगला इंडिकेशन, एक सिग्नल आपल्याला भेटतोय, तो म्हणजे प्राइसवरती इथे लोअर लो फॉर्मेशन बनताना आपण पाहतोय, परंतु RSI मध्ये हायर लो फॉर्मेशन बनताना आपण पाहतोय. क्लिअरली इथे RSIचा बुलिश डायव्हर्जन्स होत असताना आपल्याला दिसतोय. दुसरी गोष्ट, यात शेवटच्या 3 कॅन्डल जर आपण पाहिल्या, शेवटच्या 2 कॅन्डल जर आपण ब्लेंड केल्या आणि जी ग्रीन कॅन्डल आहे याच्यामध्ये की रिव्हर्सल पॅटर्न बनताना आपण पाहतोय, त्यालाच आपण पिअर्सिंग पॅटर्न सुद्धा म्हणू शकतो. आणि त्यामुळे हे 2 सिग्नल निफ्टीवरती थोडंसं बाउन्स बॅक निफ्टीमध्ये होईल असं आपल्याला दर्शवत आहेत. तर आता हा बाउन्स बॅक अपसाइड मोमेंटम पकडेल किंवा सेल ऑन राईजची अपॉर्च्युनिटी आपल्याला देतोय, ते आपल्याला पुढे जाता पाहावंसं लागेल. परंतु जर का या लेवलवरून मार्केटने सपोर्ट घेऊन जर का अपसाइड जायला सुरुवात केली, तर पहिला रेजिस्टन्स कुठे भेटेल, तर तो म्हणजे या लेवलला जो प्रिव्हियस स्विंग हाय आहे 23,500 ची लेवल हा पहिला रेजिस्टन्स असू शकतो. त्याच वेळेस आपल्याला पाहावं लागेल की हा RSI वाढत जाऊन इथे RS 60ला जर डेलीवरती रेजिस्टन्स केला, तर आपल्याला इथे अगेन शॉर्टिंगची अपॉर्च्युनिटी पाहावी लागेल की आपल्याला मार्केट देतंय का. तर अशा पद्धतीनं आपल्याला मार्केट ॲनालिसिस करत असताना हे सिग्नल आणि मार्केटची डायरेक्शन ह्या दोन्ही गोष्टींची सिंक्रोनायझेशन करता आलं पाहिजे.
सेन्सेक्स इथे सुद्धा मंथली RSI 40-60च्या मध्ये, डेली विकली RSI 40पेक्षा कमी. सेम लाईक निफ्टी, इथे सुद्धा प्राइस आणि RSI मध्ये डायव्हर्जन्स आहे. प्राइस इज मेकिंग लोअर लो फॉर्मेशन आणि RSI हायर लो फॉर्मेशन. अगेन इथं सुद्धा की रिव्हर्सल पिअर्सिंग पॅटर्न झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. दॅट इज गुड साइन फॉर लिटल बिट रिकव्हरी. ओके, आता आपण पाहणार आहोत टॉप डाऊन अप्रोच मधील तिसरी स्टेप म्हणजे एरियल व्ह्यू, जिथे आपण इंडियन डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स आपण पाहणार आहोत. निफ्टी बँक मंथली RSI 40-60च्या मध्ये, डेली विकली RSI 40पेक्षा कमी. लॉंग टर्म साइडवेज, शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंड बेरिश. इथे सुद्धा आपल्याला बुलिश डायव्हर्जन्स प्राइस आणि RSI मध्ये पाहायला भेटतोय. बुलिश इंगल्फिंग पॅटर्न सुद्धा इथे आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला पाहायला भेटतोय, विच इज अ गुड साइन. निफ्टी फिन सर्व्हिसेस मंथली RSI 40-60च्या मध्ये, डेली विकली RSI 40पेक्षा कमी. अगेन डेलीवरती RSI बुलिश डायव्हर्जन्स, विच इज अ गुड साइन. निफ्टी PSU बँक मंथली विकली RSI 40-60च्या मध्ये, डेली RSI 40पेक्षा कमी. लॉंग टर्म मीडियम टर्म ट्रेंड साइडवेज, शॉर्ट टर्म ट्रेंड बेरिश झोनमध्ये. निफ्टी ऑटो मंथली RSI 40-60च्या मध्ये, डेली आणि विकली RSI 40पेक्षा कमी. निफ्टी ऑटोमध्ये सुद्धा डेलीवरती बुलिश डायव्हर्जन्स झालेलं आपल्याला पाहायला भेटतोय. निफ्टी मेटल मंथली RSI अबोव 60 लेवल, विकली डेली RSI 40-60च्या मध्ये. लॉंग टर्म बुलिश, शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंड साइडवेज. लॉंग टर्म बुलिश, शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंड साइडवेज. निफ्टी फार्मा मंथली विकली RSI 40-60च्या मध्ये, डेली RSI 40पेक्षा कमी. फार्मामध्ये विकली चार्टवरती जर पाहिलं निफ्टीच्या कंपॅरिझनमध्ये करेक्शन फारसं झालेलं आपल्याला दिसत नाही. तर फार्मा सेक्टर पुढे जाता आपल्या रडारवरती असणं फार महत्त्वाचं आहे. निफ्टी IT मंथली विकली RSI बिलो 40, डेली RSI 40-60च्या मध्ये. निफ्टी IT मध्ये इथे प्राइस इज ट्राइंग टू मेक न्यू हाय, दॅट इज अ गुड इंडिकेशन. तर इथे आपल्याला दिसून येत आहे की प्राइसमध्ये न्यू लो बनत नाही आहे, तर तो हाय बनवायच्या दिशेने काम करताना दिसतोय. तर IT सेक्टरसाठी हे एक गुड इंडिकेशन आहे. निफ्टी FMCG तिन्ही RSI मंथली विकली डेली 40पेक्षा कमी, कम्प्लिटली इन बेरिश झोन. निफ्टी कन्झम्पशन मंथली डेली RSI 40-60च्या मध्ये, विकली RSI 40पेक्षा कमी. लॉंग टर्म शॉर्ट टर्म ट्रेंड साइडवेज, मीडियम टर्म ट्रेंड बेरिश. निफ्टी कन्झम्पशनमध्ये सुद्धा डेलीवरती आपल्याला इथे RSI हायर लो बनवतोय, इथे लोअर लो फॉर्मेशन आहे. अगेन डबल बॉटम होताना इथे आपल्याला दिसत आहे, विच इज अ गुड इंडिकेशन फॉर अपसाइड. निफ्टी एनर्जी अगेन तिन्ही RSI मंथली विकली डेली 40-60च्या मध्ये, क्लिअरली इट इंडिकेट्स साइडवेज मार्केट. विकली चार्टवरती जर पाहिलं तर एनर्जी सेक्टर हा साइडवेज इथं पाहायला आपल्याला भेटतोय. एका झोनमध्ये रेंजमध्ये ट्रेड होताना दिसतोय. विथ रिस्पेक्ट टू निफ्टी, एनर्जी सेक्टरमध्ये फारसं करेक्शन झालेलं आपल्याला दिसत नाही आहे. तर एनर्जी सेक्टर पुढे जाता आपल्या रडारवरती असणं गरजेचं आहे. फार्मा आणि एनर्जीमध्ये करेक्शन फारसं झालेलं नाही आहे. जेव्हा कधी निफ्टीमध्ये बाउन्स बॅक सुरू होईल, अपसाईड रॅली चालू होईल, त्यावेळेस फार्मा आणि एनर्जी सेक्टरमध्ये मोठी मूव्हमेंट येण्याचे चान्सेस आहेत. तर इथेच आपल्याला बघावं लागेल की स्मार्ट मनी फ्लो होताना दिसतोय की नाही. आणि हे रेंज बाउंड मार्केट हे सुद्धा आपल्याला इथं ॲक्युम्युलेशन दर्शवत आहे. तर इथे स्मार्ट मनी फ्लो होण्याचे चान्सेस असतात. निफ्टी रिॲलिटी तिन्ही RSI 40पेक्षा कमी आहेत, कम्प्लिटली ट्रेडिंग इन बेरिश झोन. इथे सुद्धा डेलीवरती आपल्याला RSI मध्ये आणि प्राइसमध्ये डायव्हर्जन्स झालेला पाहायला भेटतोय, विच इज अ गुड इंडिकेशन इन रिॲलिटी सेक्टर ऑल्सो. तर आपल्या ॲनालिसिसमधून जो आपल्याला ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स मिळाला
तो या स्लाइडमध्ये टेबलच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलेला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये मंथली चार्टवरती RSI व्हॅल्यूमध्ये इम्प्रूव्हमेंट होताना आपल्याला दिसते. थोड्याफार प्रमाणामध्ये रिकव्हरी झालेली आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये दिसते. इंडियन मार्केटमध्ये अजूनही आपण डीप बेरिश झोनमध्ये काम करताना मार्केट आपल्याला पाहायला भेटत आहे. लॉंग टर्म ट्रेंड, मीडियम टर्म ट्रेंड ऑलमोस्ट बेरिश झोनमध्येच दिसत आहेत, साईडवेज टू बेरिश. तर इंडियन मार्केटमध्ये अजून फारशी रिकव्हरी आपल्याला होताना दिसत नाही. परंतु आपल्याला ॲज अ रिटेल ट्रेडर मार्केटचा ट्रेंड फॉलो करायचा आहे, आपल्याला ट्रेंड सेट नाही करायचा. इथे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातूनही आपण पाहू शकतो. जसं समुद्रामध्ये मोठे मासे असतात, छोटे मासे असतात. मोठा मासा म्हणजे शार्क आणि छोटे मासे म्हणजे छोट्या मछली. जर का छोट्या मछलीला समुद्रामध्ये जिवंत राहायचं असेल तर त्यांना शार्क माशाच्या तोंडाकडे गेलं नाही पाहिजे. जर का छोट्या माशांनी शार्क माशाच्या टेलला म्हणजेच त्याच्या शेपटीला जर शेपटीच्या बाजूला जर शार्क माशाला फॉलो केलं तर चान्सेस आहेत की ते जिवंत राहतील आणि शार्क मासा त्यांना खाणार नाही. तसंच स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना रिटेल पार्टिसिपेशननी ट्रेंड बनवायमध्ये कॉन्ट्रीब्युशन न करता ट्रेंड फॉलो करण्यामध्ये आपला इंटरेस्ट दाखवला पाहिजे. ॲज अ रिटेल ट्रेडर आपण ट्रेंड फॉलो करायला शिकलं पाहिजे, जेणेकरून आपण स्मार्ट मनीच्या जाळ्यात येणार नाही आणि आपण स्मार्ट मनीसारखंच थिंकिंग करून आपण त्या मुवमेंटचा फायदा उठवू शकतो. त्यामुळे आपल्याला सध्या तरी मार्केटमध्ये हायर हाय हायर लो फॉर्मेशन बनताना दिसत नाही आहेत आणि जोपर्यंत हा फॉर्मेशन बनत नाही तोपर्यंत ॲज अ रिटेल ट्रेडर आपण बाईंग साईडला आपला व्ह्यू स्ट्रॉंग पद्धतीनं बनवला नाही पाहिजे. जो काही ट्रेंड आपल्याला सध्या भेटतोय, जो बेरिश आहे, तोच ट्रेंड त्याच पद्धतीनं आपण आपल्या ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आणि व्ह्यू बनवला पाहिजे. आपल्या या आजच्या ॲनालिसिसमधून आपल्याला जे आउट परफॉर्मिंग सेक्टर मिळत आहेत ते म्हणजे PSU बँक, मेटल आणि त्याच्याचबरोबर फार्मा आणि एनर्जीमध्ये आपल्याला फारसं करेक्शन नाही आहे, जे निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यामुळे फार्मा, एनर्जी, PSU बँक आणि मेटल्स आणि कन्झ्युमर ड्युरेबल हे सेक्टर आहेत जिथे जर का कुणाला बुलिश व्ह्यू बनवायचा असेल तर या सेक्टरमधून स्टॉक आयडेंटिफाय करून त्यामध्ये आपल्याला अपसाईड अपॉर्च्युनिटीज शोधाव्या लागतील. आणि जर का आपल्याला बेरिश व्ह्यू बनवायचा असेल तर आपल्याला रिॲलिटी, FMCG आणि IT सेक्टरमध्ये काम केलं पाहिजे. इथे बाय मिस्टेक कन्झ्युमर ड्युरेबल डबल झालेलं आहे, तर अंडर परफॉर्मन्समधून ते आपण डिलीट करतोय. माफ करा, थोडंसं इथे डबल एंट्री झालेली आहे. तर अशा पद्धतीनं टॉप डाऊन अप्रोचच्या हेल्पनी आपण बेस्ट परफॉर्मिंग, अंडर परफॉर्मिंग, ॲट पार सेक्टर्स फाइंड आउट करू शकतो, जेणेकरून आपला व्ह्यू आपल्याला क्लिअर बनवता येतो. तुम्हाला पुढच्या आठवड्यासाठी काय वाटतंय, तुमचा व्ह्यू काय आहे ते कमेंटमध्ये मेन्शन करा. जसं मी प्रॉमिस केलं होतं व्हिडिओच्या स्टार्टिंगला की या व्हिडिओच्या एंडपर्यंत आपल्याला आउट परफॉर्मिंग सेक्टर कळणार आहेत, तर या स्लाईडच्या माध्यमातून ते तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असावा आणि यामधून भरपूर काय पॉझिटिव्ह इन्साइट्स मार्केटबद्दल तुम्हाला मिळाले असावेत. तर अशाच माहितीसाठी आणि हे इन्साइट मिस झाले नाही पाहिजेत तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. जरूर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचा व्ह्यू, तुम्हाला कंटेंट कसा वाटतो हे कमेंट्सच्या माध्यमातून मेन्शन करा. मी सुहास पडमलकर, तुमचा ट्रेडिंग स्किल पार्टनर रजा घेतो. आपली काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. गुड लक अँड गुड ट्रेडिंग. थँक्यू.